नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं वैभव शेटे स्पीच ऑफिशियली या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. मित्रांनो, दररोजच्या प्रमाणे आपण एका नवीन अशा संतांचं चरित्र समोर घेऊन आलेलो आहोत. ते संत म्हणजे संत कबीरदास महाराज. कबीरदासांचं चरित्र ऐकण्यासाठी जो व्हिडिओ तुम्ही सुरू केलाय तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मित्रांनो, संत कबीरदासांच्या चरित्राला सुरुवात करूया. कशी क्षेत्रात राहणारा एक मुलगा म्हणजे मुसलमानाच्या जोडप्यास समुद्राच्या लाटावर मिळालेल्या पेटीत सापडलेलं मूल म्हणजे संत कबीरदास. त्या जोडप्याचं नाव आहे निरुच आणि निमा. या जोडप्यास एकही मुलगा नव्हता, म्हणून त्यांनी संत कबीरदासांचा सांभाळ केला. पुढे संत कबीरदास मोठे झाल्यावर विणकाम करू लागले. काम करीत असताना तो देवाची भक्ती करीत असे, भजन दोहे गात असे. देवावर त्यांची गाढ श्रद्धा होती. एकदा त्यांना गिराईक लवकर मिळेना. त्यावेळी एक भिकारी त्यांच्याकडे आला आणि वस्त्र नसल्यामुळे शालू मागत होता. कबीरांनी विणलेला शालू जो बाजारात विकायला न्यायचा होता तो शालू भिकाऱ्याला देऊन टाकला. कबीरांना गुरु कोणाला म्हणावे ते समजतच नव्हते. नंतर ते काशीमध्ये आलेल्या साधू रामानंद यांचे शिष्य बनले. मित्रांनो, संत कबीरदास महाराज ही कबीरदासांची खरं तर ख्याती होती. नंतर पुढे ते रामानंदांच्या संगतीला राहिले. मुसलमान व हिंदूंना राम रहीम ऐकण्याची भावना प्रगट केली व उपदेश करीत करीत ते भारतभर फिरले. त्यांचे दोहे अतिशय उच्च प्रतीचे होते. समाजाला समजेल अशा या शब्दात त्यांनी उपदेश केला. देवाची आराधना आपल्या मार्गाने दुसऱ्याला त्रास न देता करावी. देव एकच आहे असे ते सांगत. त्यांच्या एका दोह्यात त्यांनी असं म्हटलं आहे, सहज मिले ओ पानी हे भाई, सहज मिले ओ पानी है भाई, मागणे से मिल ओ दूध है, कीच केलिये खून है. अशा प्रखड शब्दात आपला उपदेश त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवला. एवढी प्रखड त्यांची प्रचलिती होती. त्यांचे दोहे पारंपरिक पद्धतीने गाजलेले होते. संत कबीरांचे दोहे सगळ्यांना आवडतात. आजही प्रचंड कीर्तनकार, प्रचंड श्रीमद भागवतकार संत कबीरांचे दोहे गात असतात. संत कबीरदासांचा एक सुंदर दोहा आहे. संत कबीरदास जन्माला आले. संत कबीरदास जेव्हा या दोन जुडप्याला सापडले, संत कबीरदास मोठं झाल्याच्या नंतर दोहा लिहितात. ते म्हणतात, कबीरा जब हम पैदा हुए तब जग हसे हम रोहे, ऐसी करणी कर चले हम हसे जग रोहे. संत कबीर म्हणतात, आम्ही जेव्हा जन्माला आलो तेव्हा लोक हसत होते. काय सामान्य घरात जन्माला आलंय, काय एका मुसलमानाच्या घरात जन्माला आलंय, लोक हसायचे. पण संत कबीरदास म्हणतात, न मला मुस्लिम महत्वाचा, न मला हिंदू महत्वाचा, मला फक्त पांडुरंग महत्वाचा आहे. यांच्या दोह्यातून ते सांगतात की बाबांनो, जेव्हा मी जन्माला आलो तेव्हा लोक हसत होतो, पण मी असं काम करून दाखवलं तेव्हा जग रडू लागलं. मी कबीरदासांना नाव ठेवलं आणि मी हसू लागलो. एवढे कबीरदासांचे प्रचलित दोहे आपल्याला पाहायला मिळतात, आपल्याला अभ्यासाला मिळतात. आपल्या धर्मग्रंथातील संत कबीरदासांच्या ओव्या आपल्याला पाहायला मिळतात. संत नामदेवांच्या चरित्रामध्ये, संत नामदेवांच्या काळात, संत ज्ञानेश्वरांच्या काळात आपल्याला संत कबीरदास ऐकायला पाहायला मिळतात. मित्रांनो, म्हणून भारतात जन्माला आलेले संत कबीर यांचा धर्म काय होता याबद्दल काहीही माहिती नाही किंवा त्यांची माहिती सुद्धा उपलब्ध नाही. कबीर हे मानव जातीचे, मानवतेचे पुजारी होते. कुठल्याही धर्माचा प्रचार, धर्मभेद, पंथभेद, जातीभेद आपल्याकडे कबीर पोचले होते. या भारत देशातील यंच यावत समाज एकमताने, एकनिष्ठाने, एकचित्ताने वाढावा, समाजाने काम करावं याबद्दल संत कबीरांचं मत होतं. एकजुटीने सगळ्यांना राहावं, चांगलं राहावं, सुशिक्षित राहावं, लोकांच्या कोणत्याही बाबतीत अडकू नये, काही लोकांच्या गोष्टीत भ्रमित होऊन जाऊ नये, असं संत कबीरांनी उपदेश केला. एकजुटीने वागावं म्हणून ज्या महापुरुषाने काटोकाट प्रयत्न केले, सर्व सुखी असावेत अशा विचाराने जे अमरण झटके त्यापैकी कबीर आहे. कबीर ह्या सगळ्या गोष्टीसाठी झटले होते. त्यामुळे त्यांना हिंदू, मुसलमान एकेची प्रतीक समजले जाते. कबीरांनी केलेले रामकृष्ण हरी, कबीराने केलेला रामकृष्ण हरीचा विठ्ठल अशा अनेक हिंदू
देवदेवतांवरील पदे उपलब्ध केलेली आहेत, पदे लिहिलेली आहेत. कबीर सर्व धर्मांच्या पलीकडे असल्याने परब्रह्म स्वरूप परमेश्वराला जाणत होते आणि त्याबरोबरच हे सर्व जग चालविणारा जो परमेश्वर आहे, या सर्व जगाच्या नित्य मार्गे, या सर्व जगाच्या व्यवहारामार्गे ज्यांची प्रचंड शक्ती उभी आहे तो म्हणजे ईश्वर, तो परब्रह्म स्वरूप आहे, तो म्हणजे पांडुरंग, निर्गुण निरांकार आहे, हा त्याचा विश्वास होता. त्यांचे म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाला कुठलेच बंधन मर्यादित ठेवू शकत नाही. म्हणूनच कबीरांच्या दृष्टीने सगळे साधू संत, सगळे देव हे त्या एकाच परब्रह्म स्वरूपाचे किंवा एकाच त्या शक्तीचे, परब्रह्म स्वरूपाचे म्हणजेच विठ्ठलाचे लेकरं आहेत, असं संत कबीरदास महाराज म्हणतात. संत कबीरदास महाराज रविदास कबीरांना मोठा भाऊ मानतात. संदर्भ जर द्यायचा म्हटलं तर उत्तर भारतातील एक सुप्रसिद्ध संत म्हणजे संत कबीर. संत कबीर यांचा जन्म वर्षाबद्दल, यांच्या जन्माबद्दल बऱ्याच ठिकाणी विवाद आहेत. कोणतंही इसवी सन 1360 मध्ये, तर कोणी म्हणतं 1378 मध्ये. पण संत कबीरांचा जन्म कधी झाला हे माहिती नाही. संत कबीरदास सापडल्यामुळे खरं तर संत कबीरांचा जन्म कुठल्या ठिकाणी झाला हे सुद्धा माहिती नाही, पण संत कबीरदास सापडले. त्यांच्या जन्माविषयी परंपरेत ज्या काही कथा आहेत त्या कथा सांगितल्या जातात. ज्येष्ठ पौर्णिमेस एका ब्राह्मण विविध्याच्या पोटी एक पुत्र जन्माला आला, पण उजळ माध्याने त्यांचं पालन पोषण करणे शक्य नाही, म्हणून तिने काशीतला एक सरोवरच्या तलातरा काठी त्याला टाकून दिले. कर्मधर्म संयोगाने काशीतल्या एक मुस्लिम जोडप्याला तो सापडले. त्यांना मुस्लिम जोडप्यांचं नाव निरू व नीमा असते. ते मुलांचे चांगले पालनपोषण करतात आणि पुढे हाच मुलगा कबीर या नावाने प्रसिद्ध झाला. पण अशासारख्या अनेक कथा तिथे मांडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, संत कबीर जरी मुस्लिम कुटुंबात राहत होते तरी ते रामाचे उपासक होते. संत कबीर यांच्याबद्दल कोणतीही ठाम माहिती नाही, पण असे म्हणतात की त्यांचा विवाह झाला होता. त्यांच्या पत्नीचे नाव लोई असे होते व त्यांना एक कमाल नावाचा मुलगा आणि कमाली नावाची एक मुलगी होती. कबीर हे काशीत निरंकर म्हणून काम करत होते. कबीरदास निस्वार्थपणाने काम करायचे आणि कबीरदासांचा व्यवसाय म्हणजे विणकरी म्हणून होता. विणकरी म्हणजे जो विणणारे लोक. आयुष्यभर काशीमध्येच राहिला, पण त्यांचा मृत्यू काशीत नसून मगमहर येथेच झाला हे स्वतःचे त्यांनी सांगितले. सकल जन्म शिवपुरी गावया, बघा, सकल जन्म शिवपुरी गावया, मरती 12 महर उठी आय. संत कबीरदास सुंदर अशा पद्धतीची मांडणी त्या पद्धतीने करतात. नंतर कबीर 15व्या शतकातील संत होते. त्यांनी तत्कालीन रूढीवर प्रहार केला. निर्भीडता ही त्यांचे ओव्याचे मुख्य वैशिष्ट्य होते. तत्कालीन समाजाचे अवलंबन त्यांनी अत्यंत परखडपणे दाखवले. या माध्यमातूनच त्यांनी समाजाला थोटांत आणि अवडंबराते सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या ओव्या दोहे आजही आपल्याला सन्मार्ग मार्ग चालवण्याची प्रेरणा देतात. कबीर आप ठगाए, बघा, कबीर आप ठगाए और न ठगी काय, आप ठग्य सुख आपजे और ठया दुःख होय. म्हणजे चोरी लुबाडी पासून दूर राहण्याचा उपदेश करताना संत कबीर सांगतात की दुसऱ्याला लुटण्यापेक्षा स्वतः लुटून गेलेले बरे, कारण दुसऱ्याला लुटणे तर नक्कीच त्यांचे रूपांतर दुःखात होणार. संत कबीरदास महाराज म्हणतात. संत कबीरांचे दोहे खूप आहेत. जर पाहायला गेलं, संत कबीरदास म्हणतात, सिंहों के लेहड़ नहीं,
सियो के लेहड़ नहीं, हंसों की नहीं पात, लालो की नहीं बोरिया, साधने चले जमात. म्हणजे म्हणतात, ते सांगतात की सिंह जंगलात एकटाच असतो, सिंहाचे कळप नसतात, तसेच हंसाचे थवे नसतात आणि रत्नांचे पोते नसतात. याचप्रमाणे संत सुद्धा जाती जमाती घेऊन चालत नाहीत. तो एकटाच जग कल्याणासाठी झटत असतो. नंतर कबीरदास म्हणतात, कबीर खास निंदे जो पाऊलती होय, उडी पैढे जब आँखों में परी दुहेली होय. म्हणून संत कबीर म्हणतात, कबीर या दोह्यात म्हणतात, कुणालाही छोटे लेखू नये. पाया खालतेच गवत जेव्हा डोक्यात पडते तेव्हा खूप त्रास होतो. म्हणजे जेव्हा आपण गवत कापतो, पायाखालचं छोटं तेच कापून आपण डोक्यावर घेतो, तेव्हा लक्षात येतं आपल्या. अशा प्रकारे संत कबीराने बरेच काही दोहे आपल्या समोर पाहायला मिळतात, मांडलेले पाहायला मिळतात. अशा प्रकारे संत कबीरांचं चरित्र आहे. याच्या पलीकडे सुद्धा तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी खालील दिलेल्या चॅनलवर सबस्क्राईब करा. आवडलं तर नक्की बेल आयकॉनवर प्रेस करा. आणि तुम्हाला वाटतं हे संतांचं चरित्र प्रत्येक घरापर्यंत पोहोचावं म्हणून मित्रांनो शेअर सुद्धा करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.